नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ठिकाणी ग्रामीण भागातून शिक्षणाकरिता शाळा कॉलेज विद्यालय हे तालुक्याच्या ठिकाणी असल्याने या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात, परंतु आपल्या मुलामुलींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी बरेच आई वडील आपल्या जीवाची पर्वा न करता कबाब कष्ट करतात। पुढील भविष्यात आपला मुलगा किंवा मुलगी काहीतरी बनवून स्वतःचे जीवन हे अनमोल करेल हे प्रत्येक आई वडिलांच्या डोळ्यासमोर स्वप्न असतात। आपले मुले मुली घरून गेल्यानंतर आपल्याला कसे वाटतात की आपल्या पाल्य हा रोज 10 वाजता शाळेत जातो आणि 5 वाजता घरी येतो, परंतु ते दिवसभर शाळेतील शिक्षकांच्या नजरेत असतो। अशातच एक भाजली माती खाण्याचा धक्कादायक प्रकार हा एका महाविद्यालयातील शिक्षक यांच्या लक्षात आला की पाकिस्तानी माती आपले विद्यार्थिनी खात आहे। तेव्हा त्या शिक्षकांनी तसेच मुख्याध्यापक यांना 9/9/2024 ला पालक सभेचे आयोजन केले। त्या पालक सभेमध्ये ही बाब आपली मुलगी दररोज 10 रुपयाच्या भाजल्या मातीचे पाऊच आणून खात आहे, तेव्हा पालकाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले की आपली मुलगी स्वतःच्या आरोग्याशी खेळत आहे, परंतु ही चूक त्या विद्यार्थिनीची नसून भाजली माती आली कुठून आणि या स्टेशनरी दुकान शाळेतील साहित्य विकण्याबरोबरच भाजली माती दररोज 10 रुपयाला पाऊच विकत असल्याचे चित्र आहे। या मातीची डॉक्टर यांच्याकडे चौकशी केली असता या मातीची सुरुवात औरंगाबादच्या स्त्री खात असतात। ते भाजली माती विक्रेते हे आयुर्वेदिक औषधी असल्याचे सांगून लाखो रुपयाची वसुली करत आहे। यांचा सुद्धा आरोग्याशी खेळ होत आहे। ही माती काही विद्यार्थिनी यांना का आवडतात, यांच्या शरीरात जीवनसत्वाची कमतरता असल्याने त्यांना ही माती आवडते। या भाजल्या मातीपासून आतड्याचे विकार सुद्धा होऊ शकते, म्हणून माय भगिनींनो आपल्या जीवाची माती करून घेऊ नका। तेव्हा माझी सर्व पालकांना विनंती आहे, आपल्या मुलामुलीबद्दल स्वतः शिक्षकांशी संपर्क साधून चौकशी करावी, कारण गेल्या 2 वर्षापासून नांदगाव खंडेश्वर या बस स्टँड नजदीक असलेल्या एका स्टेशनरी मध्ये ह्या भाजल्या मातीचे पाऊच विकल्या जातो। तेव्हा निगडित प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देऊन ही माती कुठून आली, का विकल्या जाते, या विद्यार्थिनींना यांच्या जीवाशी खेळ होत आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे व त्या भामट्या स्टेशनरी दुकानदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरगरीब पालकांकडून होत आहे। तसेच त्या स्टेशनरी दुकानदाराचे मातीचे पाऊच विकताना चित्र आहे, तसेच काही शाळेजवळील दुकानाचे मांडून आलू चिप्स सोनपापडीच्या स्कीमच्या नावाखाली सुद्धा गुडका पुड्या वगैरे विकल्या जात असून शाळेसमोरील असलेल्या दुकानाची तक्रार ही मुख्याध्यापक यांनी निगडित प्रशासनाकडे करावी, जेणेकरून येथेही होत असलेल्या गुडका पुड्या पासून सुटका मिळेल। प्रदीप रघुते, द स्टिंग ऑपरेशन न्यूज एनस। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।